नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. आज आपल्या मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या लोकप्रिय अशा संवाद कट्ट्यावर परिवर्तनची एक वाटसरू आपल्या या संवाद कट्ट्यावर आलेली आहे आणि तिचं नाव आहे प्रतीक्षा कल्पराज. खऱ्या अर्थानं बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. एक ऊर्जावान रंगकर्मी म्हणून तिची ओळख तर आहेतच आहे, पण आपली परिवर्तन ही जी नाट्यसंस्था आहे जिनं आटकेपार झेंडा रोवलेला आहे आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मग ते संगीत, नृत्य, नाट्य याच्यामध्ये अमिट अशी छाप विविध उपक्रमांच्या माध्यमातून ही उमटवलेली आहे आणि जळगावचं नाव सांस्कृतिक गाव व्हावं या दृष्टिकोनातून एक पथदर्शी अशी ज्या संस्थेची वाटचाल आहे त्या परिवर्तन संस्थेची ही शिलेदार आहे. तर अशा या परिवर्तनच्या वाटसरूची ओळख मी आपल्याला करून देईन. तिच्या गप्पांमधनं आपल्याला छानपैकी तिची ओळख होणारच आहे. प्रतीक्षा, आमच्या या 151व्या भागामध्ये तुझं मनापासून सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. मला सांगशील की परिवर्तनची वाटसरू असं ह्या आपल्या आजच्या संवाद कट्ट्याचा विषय आहे. तू रंगकर्मी आहेस, तुला समाजशास्त्राची आवड पण आहे, तू MSW केलेलं आहेस आणि हे सगळं असताना ज्या संस्थेचा मी मगाशी उल्लेख केला त्या परिवर्तन संस्थेशी तू कशी जोडली गेलीस, त्या परिवारात तू कशी सामील झालीस? थँक्यू सर. मला नक्कीच आवडेल या प्रश्नाचं उत्तर द्यायला, कारण माझ्या खूप मनाच्या जवळचा विषय आहे परिवर्तन आणि माझं नाटक आणि माझा एकूणच प्रवास. खरं तर सर्वप्रथम संधी दिल्याबद्दल, इथे मला बोलवल्याबद्दल खूप खूप आभार मला कम्युनिकेशन्सचे. मला आठवतं सर, परिवर्तनने आयोजित केलेले पुरुषोत्तम करंडकच्या एका फेरीमधचं हे होतं, कार्यक्रम होता शेवटचा बक्षीस प्रदानाचा. आणि तेव्हा मी शंभू सरांना पहिल्यांदा, मी अदरवाईज ऐकतच बघतच होती, पण तिथे प्रत्यक्ष मला त्यांना भाषण करताना बघायला मिळालं आणि आय वॉज अमेज्ड की म्हणजे मला माहीत नाही मला तेव्हा एक्झॅक्टली काय वाटलं, पण आपलं एक असतं ना हिरोइझम आपण फॉलो करतो आणि आपल्या भागातलं कुणीतरी इतकं छान आपल्याला अपील होतं आहे आणि तरुणांची ज्या पद्धतीने संवाद करत होते, ते कलेविषयी ज्या पद्धतीने, नाटकाविषयी ज्या पद्धतीने बोलत होते किंवा जे पाहुणे तिथे आले होते, त्या सगळ्या अनुषंगाने मला ते खूप भारावून टाकणारं वातावरण होतं. त्याच्यापूर्वी पण मी नाटकात होती सहभागी, 11वी-12वीपासूनच या सगळ्या गोष्टींमध्ये आवड होती. पण तिथे मला काहीतरी क्लिक झालं आणि मला माहीत नाही, पण फॅन मोमेंट म्हणून मी सरांकडे भेटायला गेली. सर मला JDCCच्या त्या आमच्या प्रांगणामध्ये, तुम्हाला आठवत असेल तर सगळे नाटक झाल्यानंतर, कार्यक्रमानंतर गप्पा टप्पा आणि असं सगळं चालायचं आणि मी जाऊन म्हणाल सरांना धडकली आणि भेटली. म्हटलं सर मला तुमच्यासोबत काम करायचं, विथ नो क्ल्यू, नो हिंट, नो बॅकग्राऊंड. आणि त्यांचा गुडनेस मला माहीत नाही, पण मला काही दिवसांनी वगैरे संपर्क केला त्यांनी. खरं तर मी कुणीच नव्हती तेव्हा आणि मला आजही मी कुणी नाही असं मी समजते, पण त्यांनी मला स्वतःहून फोन करून म्हणलं की प्रतीक्षा, तुला असंच एक आपण काम विचार करतोय, तर तू इथे ये इतक्या वाजता. आणि मी गेली आणि आय वॉज ऑफर्ड अ रोल अपूर्णांकमध्ये. आणि अगेन परत एक छोटासा सुखद धक्का होता की हे काय होतं आहे माझ्यासोबत. तर एक छोटासा काय म्हणता येईल सर, फॅन मुवमेंटने मला मे बी प्रेरित केलं आणि पुढे मी नाटकाचा भाग झाली आणि रेस्ट इज द हिस्ट्री. व्हेरी गुड. म्हणजे कुठल्याही प्रकारची बॅकग्राऊंड नाही किंवा घरात कुणीही असं आर्टिस्ट वगैरे या क्षेत्राकडे वळलेलं नाही, तरीसुद्धा तू परिवारात या सामील झालीस. मित्रांनो, या प्रतीक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की तिच्या वाटेला आलेली प्रत्येक भूमिका ती इतकी समरसून खऱ्या अर्थानं जगते आणि त्या भूमिकेचं बावन कशी सोनं ती करते आणि आपल्या मताविषयी अत्यंत आग्रही आणि ठाम असणारी अशी ही कलावती आहे. तर तू उल्लेख केलास अपूर्णांक, पण त्याच्या अगोदरसुद्धा तुझ्या वाटेला काही भूमिका आल्या आहेत का, किंवा तू छोट्या मोठ्या अशा एकांकिका असतील, एकपात्री,
नाट्यकलेशी संबंधित अशा कुठल्या याच्या काही गोष्टी केल्यात का? हो, नक्कीच. अर्थात मी जसं म्हटलं तसं मी या सगळ्या गोष्टींचा एक उत्साही व्यक्ती म्हणून, एक विद्यार्थिनी म्हणून, आणि जसं तुम्ही म्हटलात की कॉलेज स्तरावरती आपण सगळेच खूप हौशी असतो. तर मुळजी जेठा महाविद्यालय जे नाटकासाठी खूप प्रसिद्ध आहे, त्यांच्या नाट्यशास्त्र विभागाचा मी भाग होती काही काळासाठी, आणि तिथून काही एकांकिकाची सुरुवात झाली. तेव्हा डोक्यात हवा जाण्याचं वय असतं खरं तर, पण सुदैवाने ते झालं नाही असं मी म्हणेन. आणि खूप नम्रपणे आणि शांतपणे शोधत राहायचं, काहीतरी करत राहायचं, असा एक पिंड तेव्हा पहिल्यापासूनच पण मी म्हणेन होता. आणि मला वाटतं चिंतामण पाटील सरांनी, त्यांच्याशी माझी कशी ओळख झाली ते आत्ता आठवत नाही, पण एवढं आठवतं की त्यांनी पण अशीच एक संधी दिली होती. नंतर आपले नेवे सर आहेत, त्यांच्याकडून एकूणच हा सगळा ग्रुप जो होता त्यांनी पण एक संधी दिलेली. त्याची गोष्ट हे नाटक राज्यनाट्यामध्ये 2013 साली मला आठवतंय आम्ही केलेलं, आणि त्याच्यात मला सुदैवाने पहिलं पारितोषिक असल्यामुळे एक उत्साह होता की चला आपण काहीतरी करू शकतोय, जे आपण शोधत होतो मे बी ते हे असू शकेल. आणि दॅट वॉज जस्ट अ स्टार्ट, की काहीतरी असेल आणि त्याचा आपण शोध घेतो, ते होतं. आणि छोट्या मोठ्या एकांकिका जसं मी तुम्हाला म्हणली, कॉलेज आणि मग राज्यनाट्य, मूळ माझी ती सुरुवात आहे. एकांकिका स्पर्धांचा मला तसा अजून मी एक काय म्हणता येईल, एक खंत जी असते आपल्या मनात तशी मी म्हणेन, कारण डायरेक्टली राज्यनाट्यामध्ये गेल्यामुळे मला ते थोडंसं सिनियर लोकांसोबत आपण हे करतोय असं मला एक वाटायचं. माझ्या वयाच्या मुलांसोबत मुलींसोबत तेवढं मला ते एन्जॉय नाही करता आलं. दिस इज माय रिग्रेट, पण नेव्हरदलेस हा प्रवास आहे सर आत्तापर्यंत. ऑल राईट. तर नाटक ही सर्वसमावेशक कला आहे असं आपण नेहमी म्हणतो, आणि ती जिवंत कला पण आहे. डायरेक्ट आपल्याला ती रिस्पॉन्स समोरच्या श्रोतृवर्गातून, प्रेक्षक वर्गातून मिळत असतो, बरोबर की नाही? तर हे परिवर्तनाचं एक महत्त्वाचं सशक्त असं माध्यम पण आहे. बरं, मला एक सांग की नाट्यकला त्याला शास्त्र पण म्हणतात, कारण प्रयोग वगैरे होतात आणि सिद्ध करायला लागतं तुम्हाला, आणि काही अभ्यासही असतो, संशोधन पण असतं त्याच्यामध्ये, आणि अलीकडच्या काळात प्रोफेशन म्हणून सुद्धा त्याला या कलेकडे बघितलं जातं. तर तुला काय वाटतं, कारण तू समाजशास्त्राची विद्यार्थिनी पण आहे, खऱ्या अर्थानं उच्च विद्या विभूषित पण आहेस, टाटासारख्या संशोधन संस्थेमध्ये तुझं योगदान राहिलेलं आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये कला आणि इकडे करिअर याची सांगड, आणि नाट्यकला, शास्त्र आणि प्रोफेशन, कसं बघतेस तू याच्याकडं? मला असं वाटतं सर की मला खूप चांगली एक प्लॅटफॉर्म मिळाला, ज्याच्यामुळे मी खूप रिअलिस्टिक स्वतः व्यक्ती म्हणून तर होतीच आहेच असेन, पण परिवर्तन, शंभू सर, हर्षल सर, भिडे मॅम, ही जी आमची मोठी फळी आहे, जी खरं तर तुम्हाला माहितीच आहे, मी नेहमी असं म्हणते की लोकशाही आहे आमच्या परिवारात, आणि मुळात परिवार आहे, त्यामुळे नेहमीच एक खूप प्रेमाचं नातं आहे, एक खूप महत्त्वाचं मार्गदर्शन जे बऱ्याचदा त्या काळात नाही मिळत, ते मला त्या काळात मिळालं. आणि ते असं नव्हतं की प्रतीक्षा तू असं कर किंवा हे, ते त्यांच्या वागण्यातनं आणि ते खूप नॅचरल चर्चांमधनं होतं. म्हणजे यू मस्ट बी नोईंग की चर्चा खूप होतात परिवर्तनमध्ये, आणि चर्चेवर, संवादावर खूप भर आहे. त्यामुळे त्याच्यातनं जे काही लर्निंग तुमचं जे व्हायचं असतं, म्हणजे जर तुम्ही स्पंजसारखं राहिलात तर तुम्ही शोषता जे तुम्हाला हवं असतं. तर तसं झालं मे बी, की मला कळत होतं की मला, मी नाकारणार नाही की मला तेव्हा काही ऑफर यायच्या नाटकात, मुंबईला हे करूया ते करूया असं काहीतरी सर कधीतरी म्हणायचे, सुचवायचे, विचारायचे की तुला करायला आवडेल का. पण माझ्यात मी असं म्हणेन मे बी मला त्याचा मदत पण झाली की माझ्यात एक कॉन्फिडन्स तेव्हा तो नव्हता की मी चांगलं काम करू शकते का. आणि दुसरं एक महत्त्वाचं की आपल्या एक मुळातच आपल्यात एक कॉम्प्लेक्स असतो ग्रामीण भागातून आलेल्या लोकांचा, छोट्या स्मॉल टाऊन मुलं मुलींचा, किंवा एका स्पेसिफिक कॉन्टेक्स्टमध्ये असलेल्या व्यक्तीचा. तर मला कुठेतरी ते एक होतं. आणि दुसऱ्या अंगाने मी रिअलिस्टिकली जेव्हा बघायची याच्याकडे प्रोफेशन म्हणून, तेव्हा मला असं वाटायचं नाही की मी सूट होईल कुठल्याही अर्थाने. म्हणजे ज्या पद्धतीची मी व्यक्ती आहे, आणि कदाचित कलाकार म्हणून मी चालूही शकेन, पण व्यक्ती म्हणून मला माहीत नाही, आणि जिथे मी व्यक्ती म्हणून एक्सेप्टेड नाही आहे तिथे मी कसं काम करू शकेन, ही समज कदाचित त्या वयात मला अचानक आली सरांच्या आणि मॅडम आणि सगळ्याच आमच्या परिवाराच्या निमित्त. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की कुणाचंही प्रोफेशन परिवर्तन परिवारात हे नाटक नाही आहे. इट वॉज इटसेल्फ अ मेसेज की जे करायचं आहे, आणि सर स्पष्ट म्हणायचे किंवा मला काय इतर सगळ्याच आमच्या त्या काळातल्या मुलं मुलींना की जा मग मुंबई पुण्याला, त्यात पण मुंबईला जा जर काही करायचंच असेल तर, इथं नका राहू.
आणि ते खूप नम्रपणे आणि खूप खूप काय म्हणता येईल प्रामाणिकपणे असं म्हणतात की तुम्ही माझ्यासारखं नका करू, मी नाही गेलो त्या काळात, मला वाटलं तेव्हा किंवा जे काय असेल, तर तुम्हाला शंभू पाटील नाही व्हायचं असेल ना तर मग जा. पण मला शंभू पाटील व्हायचंय मे बी असं मी म्हणेन, कारण त्याला एक रिअलिझमचा अँगल आहे आणि मला ते महत्त्वाचं वाटतं की ज्याला कॉन्फिडन्स आहे त्याने डेफिनेटली जावं आणि लवकर जावं. पण ज्याला कॉन्फिडन्स नाही आहे किंवा सम रिझन त्यांना एक्सप्लोअर करायचं आणि त्यांना असं वाटतं की मे बी आपण थोडा वेळ घेऊ, तर पोटापाण्याचा प्रश्न तो नसावा आणि तुमचा प्रोफेशन आणि पॅशन ह्याला एकत्र करण्यासाठीची जोपर्यंत एक कन्व्हिक्शन तुमच्यात येत नाही तोपर्यंत मला वाटतं ही स्टेप घेऊ नये असं मला वैयक्तिक वाटतं. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, पण हेच आहे. आणि कला मला वैयक्तिक असं वाटतं सर की कला ही कलाच असावी, तिच्यावर पोट भरण्याचं प्रेशर नसावं, मग ती प्युअर राहते असं मला वाटतं. तर मे बी मी त्याला जगण्याचा प्रयत्न करते आणि थँकफुली टचवूड मी जे काही काम करते त्याच्यामुळे मला सततच एक बॅकबोन राहिली आहे कला माझ्यासाठी. मग त्याच्यात अनेक अँगल्स आहेत, मी फक्त नाटक नाही केलं आहे, अनेक गोष्टी केल्या आहेत, परिवर्तनचा नेहमी त्याच्यात खूप मोठा वाटा राहिला आहे. तर असं सगळं घडत गेलं सर आणि असं काही ठरवून नव्हतं खरं तर, पण जे जे जेव्हा योग्य वाटलं तेव्हा ते घडलं आणि ते एक्सेप्ट केलं. वा. तर तुझ्या ह्या एकूणच नाट्यप्रवासामध्ये मी म्हणेन अगेन कमिंग बॅक टू सुवर्ण महोत्सवी अपूर्णांक आणि त्यात तू केलेली बिन्नीची भूमिका खऱ्या अर्थानं अजरामर केली आहेस असं मी म्हणेन. कारण 2दा-3दा ते नाटक बघण्याचा योग आला आणि माइलस्टोन आहे ती, भूमिका असो किंवा ते नाटकच असो. एक छानपैकी संदेश स्त्रीचं काय कंट्रीब्युशन असतं आणि ती घर कसं सावरते, बांधून ठेवते एका सूत्रामध्ये. तर त्या अनुषंगाने उत्तम मांडणी शंभू सरांनी केलेली आणि तुमच्या सगळ्या टीमने ती केलेली आहे. तर सुवर्ण महोत्सवी प्रयोग झाला अलीकडे आणि महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा या नाटकाचे असंख्य प्रयोग झाल्याचं आपल्याला माहिती आहे. तर ही भूमिका तुझ्या वाटेला कशी आली आणि त्यासाठी खास कसे परिश्रम, कशी मेहनत तू घेतलीस? भूमिका येण्याचा एक गमतीशीर किस्सा आहे खरं तर. मी जसं तुम्हाला म्हणली की मला बोलवण्यात आलं, पण जी किन्नी नाटकातलं पात्र आहे लहान मुलगी, तिचं मला खरं तर सरांच्या डोक्यात हे होतं की प्रतीक्षा ते जास्त चांगलं करू शकते, कारण मे बी त्यांच्या डोक्यात ते चित्र स्पष्ट असेल. पण तुम्हाला माहिती आहे की स्पेसिफिक आर्टिस्ट त्या वेळेला योग्य वेळेला मिळणं हे स्ट्रगल असतं बऱ्याचदा आणि सम रिझन पुढचा काही दिवस असेच गेले की योग्य व्यक्ती मिळत नाहीये आणि मग तो मोठ्या मुलीचा बिन्नीचा रोल माझ्याकडे आला. आणि खरं तर मी तेच म्हणते की करायला मिळणं काम आणि परिवर्तनसोबत जोडलं जाणं हे माझ्यासाठी दॅट वॉज द थिंग. त्यामुळे मी भूमिका काय मिळते हा विचारच नव्हते करत, काम करायला मिळतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि परत तेच आहे की मी आपण शोधत असतो, मग ते कलाकार म्हणून असेल, व्यक्ती म्हणून असेल, तर सर नेहमी म्हणायचे की नाटक काय असतं तर बेसिकली ते 2 ओळींच्या मध्ये किंवा त्या पॅरेग्राफच्या मध्ये काय आहे बिटवीन द लाईन्स ते नाटक आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीला शोधायचं, तिच्यात रमून नाही जायचं, त्या व्यक्तीला तुमच्या पर्स्पेक्टिव्हने मांडायचं. तर ते तसं घडत गेलं सर. आणि बिन्नी मला हळूहळू, मी असंही नाही म्हणणार आज मला सापडली, पण जे काही करण्याचा प्रयत्न तेव्हा डोक्यात आला सहज होत गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं डिरेक्टरशिप जी तेव्हा अमर राजपूत होते किंवा शंभू सर आणि आमची सगळीच टीम, म्हणजे परिवर्तनची टीम अख्खी समोर दर 2-3 दिवसांनी नवीन चेहरे असायचे प्रॅक्टिसेसला आणि खूप कमी काळात का असेना पण ते नाटक खूप चांगल्या पद्धतीने उभं राहिलं आणि पुढे तुम्हाला माहितीच आहे. तर तोच मुद्दा आहे की बिन्नी मला थांबवतो म्हणजे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा तुला अभिनयाचं म्हणजे पारितोषिक मिळालेलं आणि अंतिमला सुद्धा मिळालं. कसा होता तो अनुभव? बरं, समृद्ध करणारा नक्कीच आहे. नक्कीच. तर तेच आहे की आपली आपली एक स्टाईल आपण शोधत जातो आणि मला असं वाटतं की मला बिन्नी पहिल्या याच्यात जशी वाटली तशी मी ती प्रेझेंट केली. ती कदाचित प्रेक्षकांना आवडली असेल, त्याचं एक छोटंसं मला पारितोषिकही मिळालं. पुढेही मग ते आपण अजून सुपर फाईन करत जातो, प्रॅक्टिसेस जास्ती होतात आणि गिव्ह अँड टेक. तुम्हाला माहिती आहे की नाटक हा गिव्ह अँड टेक आणि मेक बिलीव्हचा खेळ आहे. तर सिनियर कलाकारांकडनं ते तुम्हाला इनडायरेक्टली दिलं जाणं तेच तुमचं मेन ट्रेनिंग असतं आणि मला वाटतं की ते माझं त्या काळात चांगलं होऊ शकलं असेल म्हणून मग अंतिमला पण पारितोषिक मिळालं.
पण मी असं म्हणेन की पारितोषिकाला कधीच असं की बाबा आपण काहीतरी खूप ग्रेट करतोय असं कधीच नाही समजलं, कारण पुढे काम करत राहिलं पाहिजे आणि त्याच्यात ती प्युरिटी राहिली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे मग तो एक आहे. आणि मला वाटतं बिन्नी आज जी मी जेव्हा 50व्या प्रयोगाला करते ती 180 डिग्रीपर्यंत मला वाटतं इव्हॉल्व्ह झालेली आहे, कारण मी माझ्या आयुष्याचा साधारण 9 ते 10 वर्षांचा काळ जगली आहे आणि तो खूप एक्सप्लोअर केला आहे. माझ्या सोशल सेक्टरच्या निमित्ताने मी जे काही फिरली आहे महाराष्ट्रभर, त्याच्यातनं मला महिलांचे प्रश्न जे कळत गेले आणि एकूणच त्याच्यातले जे कंगोरे आपण म्हणतो की त्याला लेयर्स असतात एखाद्या भूमिकेला, ते सापडत गेले आणि बिन्नी उभी राहिली. आजवर अनेक भूमिका तुझ्या वाट्याला आल्या, बरोबर आहे. अनेक शेड्स होते, मगाशी तू उल्लेख केल्याप्रमाणे भूमिकेचे कंगोरे असतात. तर असं आठवणीतली भूमिका बिन्नीचीच की अजून कुठली आहे त्याला समांतर अशी? मी म्हणेन की महाशून्य नावाचं एक खूप सुंदर नाटक आम्ही अपूर्णांक नंतर केलं होतं इमिजिएटली 2015 साली. तेव्हा माझ्यासाठी खूप टर्निंग पॉईंट ठरलेलं तो काळ होता खरं तर, कारण अपूर्णांकामुळे आम्ही थोडे सुखावलो होतो आणि एक वातावरण तयार झालं होतं छान, एक उत्साह होता, सगळंच होतं. पण एक नेहमीचा ध्यास आहे की नवीन काहीतरी करायचं, नवनिर्मिती म्हणजेच परिवर्तन. त्यामुळे ते करण्याच्या ह्याच्यात आपण एक नवीन विषय हाताळला आणि महाशून्य हे अत्यंत फिलॉसॉफिकल, अत्यंत सैद्धांतिक मांडणी करणारं असं नाटक की जन्मानंतर तर आपल्याला माहितीच आहे की आयुष्य आपण जगतो, पण मेल्यानंतर काय होतं, मरणानंतरचा प्रवास काय असू शकतो, असं ते खूपच कॉस्मिक एरियात तुम्हाला नेणारं एक नाटक होतं. आणि त्याच्यात मला एक भूमिका मिळाली की जी माझ्या स्वभावाच्या जवळपास जाणारी होती. तर बऱ्याचदा मला असं वाटायचं की ते नाटक करताना मी कशी दिसत असेल बाहेरच्या जगाला ॲज अ पर्सन, ते मला त्यातनं कळत गेलं. आणि परत की मला माझे काही उत्तरं मिळाले, तर ते एक आहे. आणि खरं तर मी असं एक उत्तर नाही देऊ शकणार, पण कुरुक्षेत्रानंतर आम्ही जेव्हा केलं महाश्वेता देवींचं, त्याच्यात मला एका आदिवासी, म्हणजे खरं तर निषादीन आपण ज्यांना म्हणतो, महाभारताची ती गोष्ट आहे की पांडव जेव्हा लाक्षागृहात मारले गेले त्याच्या संदर्भातलं ते एक कॅरेक्टर होतं की निषादीन म्हणजे जिची ती 5 लोकं जी होती तिचे नातेवाईक होते आणि ते मारले गेले होते. आणि मग ती कुंतीला त्या शेवटच्या काळात भेटते आणि तिचा एकूणच पाणउतारा करते, पण सूड घेत नाही. तर ते खूप एक परत फिलॉसॉफिकली खूप पुढे नेणारं नाटक होतं किंवा तो रोल होता. त्यामुळे एक आन्सर नाही आहे, मला वाटतं सगळेच रोल मला खूप आनंद देणारे होते आणि शिकवणारे होते. छान. म्हणजे ही खऱ्या अर्थानं म्हणजे नाटक लर्निंग प्रोसेसच आहे अशी म्हटलं पाहिजे, नाही का. आणि तुझ्या वाट्याला आलेल्या सगळ्या भूमिका तू जगली आहेस, तू व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट पण आहेस, उत्तम निवेदन आणि सूत्रसंचालनाची कला पण तुझ्याकडे आहे. तर व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी नाट्यकलेचा पुरेपूर उपयोग होतोच एक कलावती म्हणून. आणि या सगळ्या याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळं काय तुला अनुभव आलेत आणि काय तुझं मत आहे? मी जसं तुम्हाला म्हणलं की मी सामाजिक क्षेत्र 2015-16 सालापासूनच ठरवलं की मी ह्याच्यातच करिअर करणार. समाजशास्त्रानंतर मी मला स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल खूप कळकळा आहे, तो आजही आहे. आणि मला वाटतं तो माझ्या मृत्यूपर्यंत सतत असेल, कारण मला माहिती आहे की बाईचं जगणं काय असतं, तिची वेदना काय असते. तर मला त्या काळात असं वाटलं की, आणि विशेषतः अपूर्णांक आणि या सगळ्या प्रवासामुळे तर मला ते विशेष जाणवत गेलं की आपण काय करू शकतो या संदर्भात. तर मी स्त्री अभ्यास केंद्रामध्ये प्रवेश घेतला पुणे विद्यापीठामध्ये. आणि खरं तर मला टाटा इन्स्टिट्यूटला जायचं होतं. ते पहिल्या वर्षी नाटकामुळे नाही शक्य होऊ शकलं सर, कारण मी जरा जास्तच आपण म्हणतो की नाटकाच्या त्या धुंदीत असतो आणि मी समहाऊ एंट्रन्स नाही क्रॅक करू शकली. सो दॅट वॉज अ मेजर हिट फॉर मी की आपण काहीतरी चुकतंय. आणि मग मी तो एक डिसिजन घेतला की आपण जाऊया, जळगाव सोडूया, आणि ठरवलं आणि गेली. तेव्हाही माझ्यासाठी खूप महत्त्वाचं हे होतं की मला परिवर्तन परिवाराने जो काय म्हणता येईल एक सेंड ऑफ दिला, तो माझ्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो ना की तू जा, तू तुझं उड, तू भरारी घे आणि म्हटलं तर परत ये. म्हणजे माझं घरटं आहे परिवर्तन. आणि मला असं वाटतं की त्या घरट्याने तुम्हाला जो कम्फर्ट दिला आहे तेवढंच तुम्हाला बाहेर जाऊन जग बघण्याची आणि फिरण्याची आणि सगळं करण्याची ताकद दिली आहे. आणि मग ते तुमचं कर्तव्य किंवा तुमची एक प्रकारची उर्मी बनते की तुम्हाला कळतं की माणूस म्हणून जर तुमच्यासाठी एक काळजी घेणारी इतकी चांगली व्यवस्था असेल तर तिच्या इतकं छान काहीच नाही असू शकत एखाद्या तरुण व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. तर मला तेव्हा ते जाणवत गेलं.
आणि तुम्ही म्हणलात तसं की सगळे जे गुण किंवा जेवढे पण कला प्रकार आमच्या वाट्याला माझ्या आणि इतरांच्या येतात ते सगळे करण्यासाठीचे खूप चांगले दाखले आमच्याकडे ऑलरेडी असतात. आणि नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीने करण्याची पण एक मुभा असते की तुम्ही लढा. चुकलं तर ती चूक पण पदरात घेतली जाते आणि शिकण्याला आणि चुकण्याला खूप स्कोप आहे. त्यामुळे मग सूत्रसंचालन तुम्ही म्हणताय, व्हॉइस ओव्हर हर्षल सर आहेत ज्यांना आपण आता खूप सगळेच खूप याच्याने ओळखतो, ते आता टी व्हीमध्ये असतात, पण त्यांच्याकडून मला व्हॉइस ओव्हरचे धडे डायरेक्टली इनडायरेक्टली मिळतात. मग काही कामं मिळतात छोटी मोठी, मला त्याच्यात पण एक छान आनंद मिळतो की मला असं वाटतं की माझा आवाज मी वापरू शकते आणि ते एक माझ्याकडे चांगलं ॲसेट आहे. मग सूत्रसंचालन असेल, निवेदन असेल, हे सगळे त्याच्या अनुषंगाने येणारे विषय आणि जसं जमेल जसा वेळ असेल त्याप्रमाणे करते. म्हणजे परिवर्तनची वाट चालत असताना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला एक आत्मविश्वास मिळाला, मनाची मशागत झाली, पंखामध्ये बळ निर्माण झालं आणि उंच भरारी घेण्यासाठी तू पुण्याकडे गेलीस. आणि तिथं काही मग अशा ॲक्टिव्हिटीज केल्या का? नाही, खरं तर तिथं अभ्यासिका फक्त अभ्यासिका ठरवून गेलेली की अभ्यासिका अभ्यास, दुसरं काही करणार नाही. इव्हन पुण्यासारख्या, पुणे विद्यापीठ आणि पुण्यासारख्या ज्याला आपण सांस्कृतिक माहेरघर म्हणतो, तिथे फार काही जमलं नाही लोकांशी तशा अर्थाने. कारण एक स्पेसिफिक प्रकारचा पुणेरीपणा जो असतो त्याच्याशी माझं काही फार जमलं नाही. पण एक ठरवून पण गेली होती की अभ्यास करायचा आहे कारण आपल्याला पुढचं ध्येय गाठायचं आहे. मग त्या दरम्यान प्रवेश परीक्षेची अभ्यास केला आणि ती क्रॅक केली आणि मग टाटा इन्स्टिट्यूटला गेली. सो त्या दरम्यान पुण्यातली नाटकं बघण्याचा उत्साह खूप होता किंवा एक विचार होता की चला करूया तरी, बघूया तरी. पण सम रिझन ते नाही जमलं. पण त्याची खंत नाही आहे की कारण परिवर्तन सतत होतं डोक्यात, मनात आणि कामात नसेल, मी त्यांच्यासोबत नसेल तेव्हा, पण ते मनाच्या कोपऱ्यात सतत होतं आणि माहिती होतं की आपण परत पण येणार आहे. सो ते स्विच ऑन स्विच ऑफ होत असतं नेहमीच. तर बाहेर काही एक्सप्लोअर नाही केलं. अच्छा 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 अच्छा. बरं, म्हणजे परिवर्तनचं नाव तर अगदी थेट गुजरातमधलं बडोदा घे, मध्य प्रदेश घे, देवास वगैरे, आणि इकडे बेंगलोरपर्यंत, म्हणजे महाराष्ट्राचा भौगोलिक कक्षा ओलांडून परिवर्तन पुढं गेलेलं आहे. आणि आपल्या वेगवेगळ्या प्रयोगांनी, अभिनव अशा कार्यक्रमांमुळे, उपक्रमांमुळे एक वेगळी ओळख परिवर्तनची निर्माण झालेली. आणि त्या परिवर्तनची तू वाटसरू आहेस, नाही का, आणि शिलेदार पण आहेस. तर मला एक सांग की ह्या सगळ्या याच्यामध्ये काही सांगीतिक कार्यक्रम पण परिवर्तनने केलेत, बरोबर की नाही? उदाहरणार्थ गाजलेला तो बहिणाबाई चौधरींचा अरे संसार सर. तर तिथं तू तुझा गळा कोणत्याही अर्थाने गाता नसताना सुद्धा किंवा शास्त्रीय असं कुठलंही संगीताचं शिक्षण तू घेतलेलं नसताना, धडे तू गिरवलेले नसताना सुद्धा तू उत्तम गातेस, हे आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे, ज्यांना तू माहिती आहेस. तर मग त्याची एक झलक आम्हाला आवडेल आणि मुख्य म्हणजे आमच्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा ते ऐकायला आवडेल. नक्कीच. थँक्यू मला परिवर्तनचा वाटसरू म्हणल्याबद्दल. कारण ते माझ्यासाठी खूप मॅटर करतं आणि विचारांनी आणि कला आणि अशा सगळ्या अनुषंगाने मी मानते तसं स्वतःला. त्यामुळे त्याबद्दल थँक्यू. तुम्ही अरे संसाराचा विषय काढला तर बहिणाबाई आपल्या सगळ्यांच्याच मनाजवळची. तर तिचं जे काय एक सिग्नेचर आपण म्हणतो की अरे संसार, तर ते पण तेच आहे की माझ्या कधी गाता गळा नव्हता. आणि तुम्ही म्हणलात तसं की कुठलाही शैक्षणिक, सांस्कृतिक, इतर कुठलाही वारसा नसताना फक्त स्वतःला शोधत जाणं आणि जे समोर येईल ते करत जाणं, अशा अनुषंगाने तेही गायला घेतलं. म्हणजे हे गाणं माझं नाही, ही आमची शब्दताई गाते, पण मला असंच आता तुम्ही म्हणताय म्हणून एक ते गुणगुणावं असं वाटतं, ते मी जरूर. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके, तवा मिया ते भाकर. अरे संसार खोटा कधी म्हणू नये, राऊयाच्या कयसाले लोटा कधी म्हणू नये. अरे संसार. वा, थँक्यू. सुरेल आणि सुरेख. आणि काय एका निरक्षर कवयित्रीनं जीवनाचं अख्खं तत्त्वज्ञानच ह्या याच्यातनं मांडलेलं आहे.
तसंच तुला कबीरांच्या दोह्यासुद्धा म्हणजे दोहे वगैरे ते गाता येतात छानपैकी, ते पण गाजलेले आहेत नाही का, त्याची पण फरमाईश होत असते. हो, कबीर आमचा एक वन ऑफ द बेस्ट प्रोग्राम्स जो जिथे जिथे गेलाय जळगावच्या बाहेर, पुण्यात हाऊसफुल शो झालाय आणि इट्स अ व्हेरी व्हेरी कलरफुल आणि व्हायब्रंट प्रोग्राम व्हिज्युअली. आणि जेव्हा तो प्रेझेंट होतो सर, माझा एक खूप छोटासा पार्ट आहे त्याच्यामध्ये, पण परत तेच की टीमवर्क आहे खूप. आणि कबीराचे सगळे अँगल्स आम्हाला त्या गाण्यांमधनं आम्हीही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचे दोहे कमी आणि त्याला एक छान चालीत सुंदर वाद्य आणि याच्या संगतीने आम्ही ते प्रेझेंट करतो. तर त्याच्यात माझ्या वाट्याला आलेलं गाणं मी थोडंसं तुम्ही म्हणताय तर म्हणेन. कबीर असं म्हणतो की कोई नहीं अपना समझ मना, कोई नहीं अपना समझ मना, धन दौलत तेरा माल खजीना, धन दौलत तेरा माल खजीना, दो दिन का सपना समझ मना, कोई नहीं अपना समझ मना, नंगायाना नंगा जाना, नंगायाना नंगा जाना, नहीं कपड़ा रखना समझ मना, कोई नहीं अपना समझ मना. वाह, क्या बात आहे. म्हणजे हे कागदावरचे शब्द नाही आहेत, तर ते खऱ्या अर्थानं काळजातले शब्द आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कबीर आणि परिवर्तनमुळे बहिणाबाई, कबीर, सगळे संत आपले, आपण एक महाराष्ट्राची पूर्ण मराठी संत परंपरा आणि कवितेचाही इतिहास आपण करतो. जर 800 वर्षांची कविता, या सगळ्यातनं ते तुम्ही म्हणलात की एक मनाची मशागत होते, तुमचं एक भरणपोषण होतं. नक्कीच ते होणं कलाकार म्हणून खूप गरजेचं असतं. आणि परिवर्तनने कुठली चाकोरी स्वतःची कधीच मानली नाही. त्यामुळे आम्ही सगळेच तरुण मुलं मुली त्या अनुषंगाने ग्रो होत गेलो. आणि माझ्या वाट्याला कबीर आला किंवा बहिणाबाई तशा अर्थाने गाण्यातनं आली आणि मला गाणं सापडलं किंवा मला माझी एक लय सापडली. मी कधीच असं क्लेम करत नाही की मी गाणारी आहे, पण आमचे लोक नेहमी म्हणतात की तू मनापासून गातेस. आणि मला असं वाटतं की सुराच्या आणि तालाच्या पलीकडे मनाचा एक वेगळा ताल असतो. तेच कठीण असतं बरं का, मनापासून सापडणं जास्त गरजेचं, सूर सापडणं गरजेचं. मला वाटतं त्याच्यातनं मला ते जरी सापडलं आणि माझं आयुष्य सुंदर होत असेल तर शास्त्रीय संगीत हरकत नाही, म्हणजे मी त्याची माफी मागून गाणं गाते. वा वा वा. बरं, ज्यांनी आपल्याच या खानदेशातील एक अतिशय सुप्रसिद्ध असं नाव आहे की ज्यांनी गोधडी खऱ्या अर्थानं ग्लोबल केली, त्या दिदी आपल्या निलिमाताई मिश्रा, तर त्यांच्यासोबत तू पण काम केलेस. काय होता तो? नक्कीच समृद्ध करणारा असा तो अनुभव असला पाहिजे. जसं मी म्हणले की मी त्यानंतर 2019ला टाटा इन्स्टिट्यूटमधून पासआउट झाली आणि एक चांगल्या पगाराचा जॉब आणि एक चांगलं आयुष्य ज्याला आपण म्हणतो ते माझ्या वाट्याला होतं. पण एक तर परत तेच की सतत शोध घेण्याची जी वृत्ती आहे आणि कुठेही थांबायचं नाही, कुठेतरी तो एक मला पिंड असल्यामुळे निलिमा मिश्रांना भेटण्याचा एक योग खरं तर मी आणला तो. कारण असा तो येत नाही. त्या पद्मश्री आहेत, रमेश मॅगेसेसे आहेत आणि डोक्यात एक इमेज होती की अरे बापरे काय असतील ना. पण मी त्या प्रोजेक्टमधनं पूर्ण कामाच्या अनुभवानंतर असं म्हणेल की शी इज म्हणजे मला खूप चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य काय करावं, कसं करावं आणि त्याच्यात एक व्यावसायिक म्हणून जर आपण उतरत असू तर काय गोष्टींचं भान असलं पाहिजे, काय चुका टाळल्या पाहिजे किंवा काय चांगलं करता येऊ शकतं, कसं करता येऊ शकतं. आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावरती त्यांचं जे काम होतं तर मी क्लोजली त्यांच्यासोबत काम केलं. आणि नक्कीच आहे की मला पुढची 30-40 वर्ष माझ्या करिअरमधली कदाचित कळली नसती जर मी त्यांच्यासोबत म्हणजे काय करावं आणि काय करू नये, डूज आणि डोंट्स आपण ज्याला म्हणतो ते खूप इनिशियल स्टेजमध्ये आले आणि आय एम रिअली थँकफुल टू हर. अच्छा अच्छा अच्छा. बरं, म्हणजे
स्वयंपाक घरात तुझा वावर बऱ्यापैकी असतो का? कारण ते मसाले वगैरे काय प्रकरण आहे ते? मसाले सुद्धा तू बनवायचं मध्ये काहीतरी? मी थोडंसं करेक्ट करते. मी नाही, माझी आई करायची एका काळामध्ये, अगदी 2-3-4 वर्षापूर्वी. तिला असं वाटलेलं ती उद्यमी आहे आणि तिचं एक मोठं अंग माझ्यामध्ये आहे की ते सतत काहीतरी करत राहणं. सो त्याच्यातनं तिला कोविड नंतर असं वाटलेलं की आपण करूया. आणि मग माझ्या डोक्यात सोशल ऑन्टरप्रिनरशिपचा कोर्स केल्यामुळे एक सतत होतं की आपण काहीतरी सामाजिकता शोधतोय, पण त्याला बिझनेसची जोड असू शकते का. आणि मग निलिमा मिश्रांच्या पण कामाच्या अनुषंगाने एक अंडरस्टँडिंग तयार झालं होतं. आणि मग कुठेतरी असं वाटलं की आपण परत एक्सप्लोरेशन करू शकतो, एक्सपेरिमेंट करू शकतो. कारण करिअरच्या सुरुवातीचीच वर्ष असतात जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त शिकून घेऊ शकता, चुका करू शकता. तर माझ्या आईने तो व्यवसाय करायला घेतला आणि मी त्याच्यात तिच्यासोबत राहिली आणि काही काळ ते करून बघितलं. आणि मग परत माझ्या बॅक टू माय वर्क असं झाली. मग त्याच्यापुढे तिने ते सांभाळलं. सो तो एक अनुभव होता. पण स्वयंपाकाची मला आवड आहे कारण मला खायला आवडतं. खवय्यगिरी फार महत्त्वाची. बरं, एका सजग आणि संवेदनशील अभिनेत्रीकडनं मला हे अपेक्षित आहे की म्हणजे कसदार अभिनयासाठी कोणते गुण आपल्याकडे असले पाहिजे बरं? म्हणजे निरीक्षण शक्ती वगैरे वगैरे हे तर आपण असतेच, पण अपार्ट फ्रॉम दॅट. इट्स अ व्हेरी डीप क्वेश्चन. मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला किती ओळखता आणि जसं तुम्ही म्हणलात की निरीक्षण, तर बाहेरचं जग आणि तुमच्या आतलं जग याच्यामध्ये एक पॉईंट असतो वेर यू मीट. आणि मला असं वाटतं की ऑब्झर्वेशन त्याला आहेच, त्याला लोकांची इनपुट्स आपण घेतो ती एक पद्धत आहे. काही लोक मेथड ॲक्टिंगने करतात की तसं आयुष्य जगून बघतात, हे सगळं आहेच. पण मला असं वाटतं की तुम्ही तुमचा विचार करणं त्या भूमिकेचा. आणि आमच्या सोशल सेक्टरमध्ये किंवा आम्ही जेव्हा सुरुवात करतो या सगळ्या विषयाची, तेव्हा मला एक एम्पथी नावाचा विषय शिकवला जातो. एम्पथी मराठीत सांगायचं तर सहसंवेदना. खरं तर आपण सिम्पथी शब्द खूपदा ऐकतो सर, आणि सिम्पथी आणि एम्पथीत खूप ब्लर लाईन आहे, पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. विच सेज अबाउट जेव्हा तुम्ही सिम्पथी देता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला खाली मानता आणि तुमच्याकडे एक सत्ता असते आणि तुम्ही म्हणता की अच्छा वाईट झालं त्याच्यासोबत, नव्हतं व्हायला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही एम्पथी दाखवता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या जागी जाता आणि तिला काय वाटत असेल, त्या व्यक्तीला तिने काय भोगलं असेल, तिला जी कुठली भावना येते ती तुम्ही जगण्याचा, व्यक्त करण्याचा आणि ती फील करण्याचा प्रयत्न करता. आणि विच इज एम्पथी. ज्याच्याने माणूस समृद्ध होतो. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बिईंग इन समवन्स शूज. सो बेसिकली त्या व्यक्तीच्या जागी जाऊन बघणं. तसं मग भिन्नी असेल, निषादीन असेल किंवा कुठलंही कॅरेक्टर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने त्या जागी जाऊन, खरं तर आपल्याकडे तसे कुठले रेफरन्सेस पण नसतात बऱ्याचदा जेव्हा आपण काम करतो. पण एक एक्सपेरिमेंटेशन सतत असलं पाहिजे की आज हे नाही जमलं किंवा आज हे वर्कआउट नाही झालं तर याच्यातनं अजून काय चांगलं होऊ शकतं किंवा आपण नवीन काय शोधू शकतो. आणि मग वेळेवरती आपण लोकांचे इनपुट्स पण घेऊ शकतो. पण एम्पथी, ऑब्झर्वेशन, तुमचा स्वतःचा एक अंडरस्टँडिंग आणि माणसांचा मी म्हणेन की मनाचा अभ्यास नक्कीच खूप महत्त्वाचा आहे. अर्थात मी पण ते सगळं शिकतेच आहे, पण आत्तापर्यंत मला असं वाटतं की मे बी हे शक्य. इथवरचा तुझा प्रवास तर अतिशय चमकदार आहे, काय प्रश्नच नाही. आणि आत्तापर्यंत जे ते अनुभव कथन तू केलं, शेअरिंग जे केलं ते नक्कीच समृद्ध करणारं आहे आणि इतरांनासुद्धा त्यातनं काही मिळणार आहे, कन्स्ट्रक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह असं प्रेरणा मिळणार मी तर असं म्हणेन. तर ह्या एकूणच गप्पा टप्पांची खरं तर नेमकी सांगता होणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा ती सुरेल अशी झाली तर फार मजा येणार आहे. तर आपले जे कोसलाकार भालचंद्र दादा नेमाडे आहेत त्यांची जी वही आहे, कारण लोकसंगीत हा सुद्धा म्हणजे तुझा एक तो आवडता प्रांत आहे आणि त्याच्यावर तुझी हुकमत आहे सध्या. आणि तुझ्या त्या गाण्यामुळे तो मुंजासुद्धा त्यांनी म्हणजे त्यांचे शब्द आहेत मुंजा, तर तू ऐकव, त्याच्याने आपण सांगता करूया आणि तुझ्या मनातले संकल्प पण तू सांग. तर तुम्ही मला गायनासाठी बोलवलंय असंच मला वारंवार वाटते, कारण एकावर एक फरमाईशी खरं तर मी गायक नाही, पण हे एक आहे तुम्ही जे म्हणलात ते मला विशेष वाटतं की लोकसंगीत, लोककला हे आपलं खानदेशचं, पूर्ण महाराष्ट्राचं एक असं अनमोल मी म्हणते की एक आपला एक ठेवा आहे की जो आपण जपला पाहिजे. आणि परत एकदा की परिवर्तनामुळे मला ती संधी मिळाली, कारण
आपण खरं तर मुंजा ही वही जी आहे, मुंजोबा आपण देवाला पूजतो गावामध्ये, आणि काय असतं मुंजोबाचं महत्त्व एका ग्रामीण व्यक्तीच्या आयुष्यातलं, तर तो असतो. काही झालं की मुंजोबाला आपण बोलतो किंवा त्याच्याकडे काहीतरी साकडं मागतो, मागणं मागतो. तर एक बाप त्याच्या मुलासाठी साधारण काय मागू शकतो, तर हे नेमाडे सरांच्या दादांच्या समोर पण एकदा मला गाण्याचा हे आला, म्हणजे संधी मिळाली, आणि ते अत्यंत त्यांच्या ज्या शैलीमध्ये बोलतात त्यांनी माझं कौतुक केलं. मी असं म्हणणार नाही खरं तर, कारण ते भारावून टाकणारं होतं ते व्यक्तिमत्व, त्यामुळे दडपण होतं एक. पण अदरवाईज मी परत माझ्या मोकळ्या शैलीमध्ये, पहाडी आवाज असं म्हणतात आमच्या परिवारात, तर तसं ते गाण्याचा प्रयत्न करते, तर सादर करते जरूर. अरे हत्ती आला मस्ती साखळ दंडाने माने ना, त्याले आकोशाचा मार धडाक्याने खाले आला हो. झिरमिर बरसो मे भुया झाडाचं कडकीला देहू, नात तोडू नाही माटीच मया देवा. उगयोला रे कुंभ लाडान दारी तुया, घर मांडाव सुक्कू नको देऊ, नको कुडीले पीडा लावू हो. मुंजा हो, मुंजा मया देवा, मया देवा. वाह, किती छान. आमच्या सगळ्या कलाकारांची याला थाप असते, डफलीवर किंवा काहीतरी झांजरी असते, काहीतरी असतं, आणि सगळे ज्याला आपण ग्रामीण बाजातले आवाज म्हणतो, अगदी आमचे पुरुष नारायण सर, विशाल सरांची ही खरं तर त्यांची स्पेशालिटी होती, ती माझ्याकडे ॲक्सिडेंटली आली आणि आता ती माझी झाली खरं तर, पण ते त्यांचा पहिला अधिकार आहे त्याच्यावरती. नारायण सर इतका मोठा आमच्या कलाकारातला, आमच्या परिवारातला इतका मोठा कलाकार माणूस, ते मला कोरस देतात. आमचे श्रद्धाताई, हर्षदा, हे सगळे लोक आमचे, म्हणजे आपल्या खानदेशातला हा वही गायनातला जो काही मुंजोबा आहे, तो तुझ्या निमित्ताने आणि परिवर्तनच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलाय आणि तो गाजतोय. नक्कीच तुला या सगळ्या पुढल्या प्रवासासाठी तुझ्या मनामध्ये जे जे काही संकल्प आहेत ते यशस्वी होत आणि ते सिद्धीला जावोत, यासाठी आमच्या हॉबी डू बी डू ह्या सगळ्या टीमच्या वतीनं तुला मनापासून शुभेच्छा आहेत. आणि तू कट्ट्यावर आली आणि फार सुरेख असा तुझा प्रवास जो आहे, थक्क करणारा आणि इतरांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारा असा जो प्रवास आहे, तो तू या ठिकाणी कथन केला. तर त्या तुझ्या येण्याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.